नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज शिंदे सावत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माहिती सातारामध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गव्हर्नमेंटचा नवीन नियम काढलेला आहे की तुम्हाला एक पीक पाहणी करायची आहे. तर तुम्ही स्वतः वैयक्तिक पीक पाहणी करू शकता किंवा तलाठी किंवा ज्याचा नवीन स्वयंसेवक तयार करणार आहेत आणि ते तुमच्या बांधावर येऊन एक पीक पाहणी करणार आहेत. एक पीक पाहणी करायचे दोन फायदे असे आहेत की एक फायदा म्हणजे तुम्ही एक पाहणी केली असेल तर तुमचा एक पाहणीची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं शेती नुकसान झालं असेल किंवा तुम्हाला नुकसान भरपाई मिळते किंवा विमा मिळतो, तो विमा तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला पाहणी करणं गरजेचं आहे. आणि पीक पाहणी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही करू शकता. तर त्यासाठी पीक पाहणी म्हणून ॲप आहे. तर ते ॲप तुम्हाला प्लेस्टोरवर मिळेल. तुम्ही प्लेस्टोरला गेला की तुम्हाला असं इथं पाहणी म्हणून ॲप असेल तर ते तुम्ही इन्स्टॉल करायचे. ऑलरेडी माझ्याकडे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे ते ओपन दाखवते. तर आपण ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केलं की तुमच्यासमोर असं विंडो ओपन होईल. तर इथं आपल्याला नेक्स्टवर करून जायचं आहे. तर इथं तुम्हाला सगळी माहिती विचारतील. ज्यांचा आता आय डी क्रिएट केला असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून बेसिक तुमची माहितीवरून तुम्ही तुमचा आय डी क्रिएट करू शकता. ही पीक पाहणी नोंद ॲप ओपन करायचं. तुमचं इथं लोकेशन बी तुम्ही लोकेशनचा टॅब आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. म्हणजे तुमचं लाईव्ह लोकेशन तुमच्या जिथं तुम्ही शेत आहे आणि तुम्ही ज्या शेतामध्ये ज्या तुमचा गट नंबरमध्ये तुम्ही पिकाची नोंदणी करणार असाल तर तिथले तुमचं लाईव्ह लोकेशन घेतं ते तुम्हाला दाखवतो, तुम्हाला समजेल. तिथं तुम्हाला निवडायचं, तुमचा महसूल विभाग आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. ओके, तर तुम्ही इथं निवडू शकताय. त्यानंतर पुढं जायचं आहे. तर तुम्ही तर लॉगिंग पद्धत तुम्ही शेतकरून लॉगिंग करणार का इतर म्हणून, तर आपण शेतकरी म्हणून लॉगिंग करूयात. तर तुमचं शेत आहे तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तो मोबाईल नंबर टाकला तर तुमच्यावर अशी विंडो ओपन होईल. समजा तुमचं ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला इथं तुमचं नाव निवडून तुम्हाला इथं तुमचा एक कोड असतो 4 अंकी, तो कोड तुम्ही टाकायचा आहे. तर तुम्ही कोड विसरला असाल तर इथं संकेतांक विसरला असं दिसते तुम्हाला बघा लिहिलेलं आहे. संकेतांक विसरला तर त्यात तुम्ही क्लिक केलं तर तुमचा तो कोड नंबर म्हणजे पासवर्ड तुमचा जर दिसेल तुम्हाला. तर तुमची तर नोंदणी तुम्ही केली नसेल तर तुम्ही तर नवीन खात्यावरून नोंदणी करू शकता आणि तुमची तर बेसिक तुमची माहिती भरून तुम्ही तुमचं आय डी क्रिएट करू शकता. तर आता आपण माझा ऑलरेडी माझा खाते नंबर आहे तर मी तर तुमचं असं नाव येईल. तुम्ही क्लिक केलं तुमचं नाव दिसेल बघा, तुमचं रजिस्टर आय डी असेल तर तुमचं नाव निवडायचं इथं आणि पुढं जायचं आहे. आता तुम्हाला इथं तुमचा जो आय डी आहे म्हणजे तो 4 अंकी तुमचा पासवर्ड असेल तो तुम्ही इथं टाकायचा आहे. तर तो आपण टाकून घेऊयात. ओके, मी आता आय डी पासवर्ड टाकलेला आहे 4 अंकी. तर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. आता ह्यात तुम्हाला बेसिक तुमची माहिती भरायची आहे. आता आपल्या जे आपण पीक घेतलेलं आहे त्याची आपल्याला नोंद करायची. तर तुम्ही काय कराल, पीक माहिती नोंद ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमच्या अशी विंडो ओपन होईल. ओके, तर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे. तर हे ॲक्च्युली हे खाते क्रमांक आपले आहेत. तर तुमचा कुठल्या खाते क्रमांकामध्ये कोणता गट नंबर आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. तर इथं तुम्ही एक खाते क्रमांक निवडला, ते तुमचा गट नंबर निवडला तुमचा. त्यानंतर तुमचं जमीन क्षेत्र एकूण दाखवेल. त्यानंतर तुमचं पोट खराब किती आहे ते दाखवेल. तुमचा हंगाम दाखवेल. जर तुमचं संपूर्ण वर्ष म्हणजे ऊस वगैरे असेल किंवा हळद असेल जे तुमचं एक 12 माही तुमचं पीक असणार आहे तर तुम्ही संपूर्ण वर्ष निवडायचं आहे. जर तुमचं तिमाही पीक असेल तर ते तुम्ही तर रब्बीमध्ये निवडायचं आहे. आता इथं तुम्हाला पिकाचा प्रकार निवडायचा आहे. जर तुमचं मिश्र पीक असेल तर तुम्ही मिश्र पीक घेऊ शकताय. पॉली हाऊस, नेट हाऊस काय असेल ते, किंवा निवड पीक तुमचं एकच पीक असेल, ज्वारी गहू हरभरा असेल तर एकच पीक असेल तर तुम्ही एक पीक निवडू शकताय. आता इथं आपल्याला पीक तुमची कोणते पीक आहे का फळबाग आहे, तर पीक असेल तर पीकवर क्लिक करायचं आहे. तिथं तुमची पिकांची नावे येतील. इथं भरपूर अशी नावे आहेत. तर तुमचं कोणतं पीक घेतलं असेल तर तुम्ही त्यात निवडायचं आहे. आता इथं आमची ज्वारी केली मी ज्वारीचं तर निवडतो. त्यानंतर तुम्ही त्या खाते क्रमांकामध्ये त्या गट नंबरमध्ये तुम्ही निम्म्या भागात जर कोणतं पीक घेतलं असेल तर तुम्ही ते टाईप करू शकताय. तर तुम्ही संपूर्ण क्षेत्रात घेतलं असेल तर संपूर्ण क्षेत्र तुम्ही इथं करू शकताय. त्यानंतर तुम्हाला इथं निवडायचं आहे की जलसिंचन पद्धत. तर तिथं तुम्हाला तुम्ही जे पिकांना पाणी देणार आहात तर ते पाणी देण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या प्रकारे तुम्ही पाणी देणार आहात तर ते तुम्हाला साधं निवडायचं आहे. तिथे तुम्ही खाजगी कालवा, सरकारी कालवा, सिंचन किंवा तुमचं पावसाचं पीक असेल तर ते कोरडवाहूमध्ये येईल. तर तुम्ही तर असं भरपूर तुम्हाला इथे प्रकार दिसत आहेत. तर त्यातलं तुम्ही निवडू शकताय तुम्हाला कोणते पीक द्वारे कोणत्या साधनाद्वारे तुम्ही तुमच्या पिकाला पाणी देणार आहात. त्यानंतर तुम्हाला इथे निवडायचं की सिंचन पद्धत कोणती, म्हणजे तुम्ही
ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे तुम्ही कोणत्या प्रकारे पिकाला पाणी देत आहे ते तुम्हाला ते निवडायचं आहे. तिथं आपण प्रवाही घेऊयात, प्रवाही करतो. त्यानंतर तुमची पिकाची लागवड म्हणजे तुम्ही पिकाची नोंद म्हणजे पीक तुम्ही कधी पेरलं आहे शेतामध्ये तर त्याची तुम्हाला तारीख टाकायचं आहे. तर तुम्ही तर बघू शकता आता 25 चालू पण 24मध्ये पीक घेतलेलं पीक आहे. त्यानंतर तुमचा महिना इथं निवडायचा आहे आणि त्या तुझं तुम्ही तर डेट अशी निवडायची आहे. आता इथे विचार तुम्हाला किमान आधारभूत किमती योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, म्हणजे तुम्हाला तुमच्या हमी भाव म्हणतो ना आपण त्यानुसार तुमचं पीक निघालं तुम्ही ते नोंदणी करणार आहात विकणार आहात का. तर तुमचं जर नगदी पीक असेल तर तुम्ही यस करू शकताय किंवा नाही करू शकताय. तरी तर आपल्याला ज्वारी आम्हाला ऐकायचीच नाही तर आम्ही नाही करणार आहे. पुढे जाऊयात. जरा इथं थोडा वेळ लागेल बफर करायला. तुमचं लोकेशन ऑन असेल तर तुमचं इथं लगेच ओपन होईल. तुमचं लोकेशन मोबाईलचं बंद असेल तर हा व्ह्यू ओपन होणार नाही आहे. आता इथं आपल्याला दाखवते हा 282 गट नंबर आहे आमचा. तर तो तुमचा गट नंबर तुम्हाला इथं ओपन झालेला आहे बघा. ओके. आणि तुमचं लाईव्ह लोकेशन दाखवतो तुम्ही आता कुठं एक्झॅक्टली ओपन आहात तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवेल म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला तुमच्या वावरात शेतात जाऊनच तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे. तुम्हाला दाखवते आता आपण आपल्या वावरात शेतात जाऊन आपण डायरेक्टली पिकांची हे करून घेऊयात. फोटोग्राफ तुम्हाला काढायचे तर ते आपण घेऊयात. तर अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत जिथं तुम्ही ज्या पिकाची तुम्ही नोंद करणार आहेत तर आपण तिथं आलेलो आहोत. तर आपल्याला पिकांचे फोटो काढायचे आहेत. तर आपलं आता इथं ओपन झालेलं आहे. इथं तुम्हाला दाखवतं की तुम्ही तुमच्या गट नंबरनुसार तुम्ही एक्झॅक्टली किती मीटर अंतरावर आहात दाखवतं तुम्हाला इथं. GPS अचूकता अक्षांश रेखा दाखवते म्हणजे तुमचं ते सगळंच लोकेशन लाईव्ह घेणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लाईव्ह लोकेशनला जाऊन तुम्हाला तुमच्या शेतातले फोटो काढायचे आहेत. तर आपण बघू शकता की अशा प्रकारे आपण आलेलो आहोत. कॅमेरा चेंज होतोय का नाही होते ठीक आहे. तर आपण तुमची माहिती बरोबर असेल तर आपलं इथं डायरेक्ट पुढं जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं 2 फोटो काढायचे आहेत. छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2. तर इथं आपण छायाचित्र 1वर क्लिक करूयात. इथे तुम्हाला एक सूचना दाखवेल. आता आपल्याला फोटो दिसते आपल्या इथं ज्वारीची पीक दिसते आपल्याला. तर तुम्ही फोटोग्राफ काढू शकता याचा. ओके. फोटोग्राफ काढल्यानंतर तुम्हाला इथं बरोबर असेल तर बरोबर करायचं किंवा तुम्हाला परत काढायचं तर कॅन्सल करू शकताय. तर आपलं बरोबर आपण क्लिक करून पुढे जाऊयात. ओके. आपला पहिला फोटो ॲड झालेला आहे. आता आपला दुसरा फोटो काढायचा दाखवते बघा. GPचा सुद्धा दाखवतं आहे, अक्षररेखा दाखवतं आहे आणि जो तुम्ही गट नंबर निवडला आहे त्याचं अंतर तुम्हाला 0-0 दाखवते. म्हणजेच आपण तुमचं जे शेत आहे किंवा तुम्ही ज्या शेतामध्ये जाऊन तुम्ही नोंद करणार तिथं तुम्हाला एक्झॅक्टली मीटरमध्ये रिडिंग दाखवतं आहे. त्याचे आपलं 0-0 म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्याच गट नंबरमध्ये जाऊन फोटो काढताय. जर तुम्ही तुमचं शेत दुसऱ्या गट नंबरमध्ये असेल तुम्ही दुसऱ्या शेतात फोटो काढा गेला तर तिथं तुम्हाला मीटरचं अंतर हे तुम्हाला थोडंफार वेगळं दाखवणार आहे. आता आपल्याला सेकंड फोटो काढायचे तोही तुम्ही फोटो काढू शकताय. परत तुम्हाला इथं सूचना दाखवेल तिथं ठीक आहे वर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे सेकंड फोटो बी काढू शकताय. जर हा फोटो बरोबर असेल तर तुम्ही तर बरोबर टिकवर करायचे. जर तुम्हाला फोटो बदलला असेल तर तुम्ही तर साईटला कॅन्सलवर तुम्ही क्लिक करू शकताय क्रॉसवर. तर आपला फोटो बरोबर आहे तर आपण ते क्लिक करूयात. ठीक आहे. जर तुमचे दोन्ही फोटो बरोबर आहेत असं तुम्हाला वाटते तर ठीक नाही तर तुम्ही मागे जाऊन परत तुम्ही चेंज करू शकताय. तर अशा प्रकारे आपण दोन्ही झालेलं आहेत फोटो काढलेले आहेत. तरी तर आपण बरोबर टिक ग्रीन जे दिसतं मला गोलमध्ये बरोबर टिक मार्क त्यावर पण क्लिक करायचं आहे. तुम्ही अशी क्लिक केल्यानंतर तुमच्यावर अशी विंडो ओपन होईल. त्यात तुमचं सगळं दाखवेल. पीक पाहण्याचा दिनांक, खाते क्रमांक, गट नंबर, जमिनीतले तुमचे जे तुमचा गट नंबर आहे त्यात लागवडीचं क्षेत्र तुमचं किती आहे, पिकाचा हंगाम, पिकाचा वर्ग, तुम्ही कधी पिकाची लागवड केली, त्याची तारीख, सिंचनाचे प्रकार, साधन आणि पिकाचा प्रकार आणि पिकांचं म्हणजे तुमच्या शेतातल्या पिकाचं नाव हे तुम्हाला दाखवतं आहे. तशा प्रकारे दाखवल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचे फोटो दाखवतील. त्यात तुमचं GPS लोकेशन येतं आहे आणि तुमची सगळी माहिती येते कधी तुम्ही नोंद केले, काय केले.
माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ जाऊन द्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या पिकांची घरी बसल्या नोंदणी करू शकताय. तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर तुम्ही नोंदणी करू शकताय. तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला पुढं सोसायटी म्हणा किंवा तुम्हाला पीक कर्ज म्हणा किंवा तुमची पीक काय म्हणतो आपण त्याला पीक विमा म्हणा किंवा तुम्हाला जी तर नुकसान भरपाई झाली अतिवृष्टीमुळे किंवा पाऊस न पडल्यामुळे, तर त्या सर्वांच्या गोष्टीसाठी तुम्हाला इथं तुमच्याकडं इथं भरपाई किंवा नुकसान भरपाई मिळून जाईल. तशा प्रकारे तुम्ही माहिती भरून घ्यायची आहे आणि इथं पुढे जाऊन क्लिक करायचं. पुढे तुम्ही गेल्यानंतर इथं तुम्हाला तिथं आपण बघतो की तुमचे फोटोग्राफ तुम्हाला दाखवतील. इथं मला चेक बॉक्सवर क्लिक करायचे आणि बरोबर टिक करायचं आणि तुम्ही माहिती बरोबर असेल तर इथं तुम्ही बरोबर करायचे. जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर रद्दवर क्लिक करून तुम्हाला मागं जाऊन करायचं आहे. आणि मात्र गोष्ट तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका, म्हणजे अशी नवीन आणि अपडेट तुमच्यावर पोहोचली जाईल. तिथं आपल्याला पुढं काय करायचं की तिथं आपल्याला पुढं क्लिक केलं तर तुमची माहिती सेव्ह होईल. इथं तुम्हाला दाखवतो पिकाची माहिती साठवली आणि अपलोड केली झालेली आहे, तर ठीकवर मी क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही परत इथं होमवर क्लिक केलं इथं अपलोडवर मग गेला तुम्ही तर तुमची माहिती जर अपलोड झाली तर तुम्ही माहिती तुमची सेव्ह झाली का नाही तर तुम्हाला बघायचं असेल तर तिथं काय करायचं आपल्याला, तर खाली 6व्या नंबरचा टॅब आहे गावाचे खातेदार पीक पाहणी नोंदणी, तुम्हाला ज्यावर क्लिक करायचं आहे. तर ह्यामध्ये तुमचं इथं नाव दिसेल तुम्हाला, जे तुम्हाला इथं व्हाईटमध्ये दिसतं आहे तर तिथं तुमची नोंद झालेली नाही आहे. जर एखादं ग्रीनमध्ये दिसेल असेल तुम्हाला इथं हिरवमध्ये तुम्हाला दिसतं टॅबमध्ये, तर यांच्या पिकाची नोंदणी झालेली आहे. दिसलं तुम्हाला हे जे तुम्हाला ग्रीन दिसते त्यांची नोंदणी पिकाची झालेली आहे. ज्यांच्यासमोर तुम्हाला इथं ब्लँक दिसतंय त्यांची नोंद व्हाईट दिसतंय त्यांची नोंदणी झालेली नाही आहे. तर अशा प्रकारे तुमची नोंदणी झाली आहे का नाही तुम्ही चेक करू शकता. आता आपण आपली जे नाव नोंदलेलं आहे ते झाली का नाही ते बघा. 309 नंबर आपलं नाव दिसतं आहे, आपली नोंदणी झालेली आहे. इथं तुम्ही क्लिक केलं व्ह्यूवर तर तुम्हाला इथं पिकाची नोंदणी तर तुम्हाला दिसेल. हे तुमचे पीक जे तुम्ही आधी नोंदणी केली ते पिकाचे नाव आहेत आणि जे तुम्हाला इथं आज दिसतं आहे तिथं 2/11ला हे तुमचं जे आत्ता जे तुम्ही नोंदणी केली ती नोंदणीची नाव आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं माहिती मिळून जाईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशी नवीन आणि माहिती तुमच्यावरून पोहोचली जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.